जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, सरकारकडून 16 मृत पर्यटकांची नावं जाहीर। महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशाचे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 4घांचा मृत्यू। हेमंत जोशी, संजय लेले, दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावं। गृहमंत्री अमित शहांनी घेतला दहशतवादी हल्ल्याचा आढावा। पंतप्रधान मोदींचा शहांशी फोनवरून संवाद। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांची प्रतिक्रिया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध। हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात परतणार। पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन हल्ल्याचा आढावा घेण्याची शक्यता। पहलगामच्या हल्ल्यातील जखमी संतोष जगदाळेंवर उपचार सुरू। पुण्यातील जगदाळेंच्या कुटुंबियांशी फडणवीसांचा संवाद। फडणवीसांकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन। पहलगाममधील गोळीबाराचा आवाज ऐकून नागपुरातील रूपचंदानी कुटुंबियांनी डोंगरावरून उड्या मारल्या। सिमरन रूपचंदानी जखमी। फडणवीसांकडून रूपचंदानी कुटुंबियांच्या तब्येतीची विचारपूस। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, मी पहलगाममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात, फडणवीसांची प्रतिक्रिया। पहलगाममध्ये लग्नानंतर फिरायला आलेल्या जोडप्यावरही दहशतवाद्यांकडून गोळीबार। हल्ल्यात युवकाचा मृत्यू। दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील पोलीस अलर्ट मोडवर। पहलगाममधील हल्ल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश।